आणि या देहाची देवता सोम परमात्मा आहे. यांचा रंग विचित्र आहे. या डोळ्याने पाहता येत नाही. या डोळ्याने पाहता येत नाही. त्याला सद्गुरूचा डोळा लागतो. डोळी याचा डोळा उघडलेला त्याने लेविलेले त्याने स्वानंदाचे ज्या देवाची वाणी अनिर्वाच्य आहे. डोळी आणि डोळा पाहावा गा दादा. डोळी आणि डोळा पाहावा गा दादा. अशा या पाच ही देहाचे ज्ञान सद्गुरूकडून साधल्या जातात लागते. म्हणजेच देह विसर्जन करून घ्यावे लागते. अशा या पाचव्या देहात भगवंत नांदतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देहीचे देऊळ दिसते दुरून, देव ऐसा कोण ओळखावा. देव ऐसा कोण ओळखावा. शून्याचे दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात, अकार उकार ओंकाराच्या लिपी. अकार उकार ओंकाराच्या लिपी तो शून्याचे शेवटी अनुपते. आकार तो ब्रह्म आहे. उकार तो विष्णू आहे. मकार तो महेश आहे. या जाणी वेड्या अशा या देहात वास करणाऱ्या भगवंताचे ज्ञान सद्गुरूकडून प्राप्त होते. आणि नंतर शून्याचे ज्ञान मिळाल्यानंतर रूपामध्ये नसलेल्या निर्गुण निराकार रूपाचे दर्शन सद्गुरूकडून देतात. ऐसे शून्य चारी पाहिले मी डोळा. ऐसे शून्य चारी पाहिले मी डोळा. निवृत्ती कळा कोण जाणे. निवृत्ती कळा कोण जाणे. म्हणून संत मायबापा म्हणतात की जो वरी नाही शून्याचे ज्ञान. जो वरी नाही शून्याचे ज्ञान. अवघाती अज्ञान. म्हणून संत म्हणतात की दादा दादा झटकारे जाऊन गुरुपती लटकारे. दादा दादा झटकारे जाऊन गुरुपती लटकारे. राम रसाचा घ्या तुम्ही गुटका तेव्हाच होईल सुटकारे. म्हणून म्हणतात गुंज ज्ञान संत सद्गुरू